मी आज आहे म्हसवड पोलीस स्टेशनच्या आवारात. 2025 साल सरलं. 2025 सालामध्ये या पोलीस स्टेशननी काय मिळवलं, काय गमावलं, म्हसवड शहरामध्ये, म्हसवड परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीनं राखला गेला. एकेकाळी म्हसवडमध्ये बदली होणं म्हणजेच शिक्षा मानली जायचं. सातारा जिल्ह्याचा एक टोक दुष्काळी भाग, पाण्याची वणवा, कायम दुष्काळी कलंक असलेला हा भाग. परंतु इथं काही अधिकारी आले, त्या अधिकाऱ्यांनी या पोलीस स्टेशनचं रुपडं पालटलं. ज्या ठिकाणी पाणी मागायला लागत होतं त्या पोलीस स्टेशनमध्ये आज बिसलेरी पाण्याची बाटली आलेल्या नागरिकांना मिळते. नागरिकांचे प्रश्न सहज सोप्या पद्धतीनं सोडवले जातात, त्यांचं गाऱ्हाण ऐकून घेतलं जातं. आणि आज या पोलीस स्टेशनचे प्रभारी आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब. यांच्या कार्यकालामध्ये म्हसवड पोलीस स्टेशननी एक प्रकारे कात टाकली आहे. जिल्ह्यामध्ये आपला नावलौकिक तर वाढवला आहेच, परंतु इथं येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचं शंका निरसन करून त्याला योग्य मार्ग देऊन, योग्य मार्ग दाखवत कोर्टाची पायरी न चढता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल याचंही काउन्सिलिंग त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ज्या वेळेस पोलीस स्टेशनकडे आपण बघतो त्यावेळेस त्याचा आलेख हा चढता असतो, परंतु म्हसवड पोलीस स्टेशनचा जर विचार केला तर इथं गुन्ह्यांचा आलेख हा उतरता दिसून येतोय. फार कमी गुन्ह्यांची नोंद या ठिकाणी होत आहे, कारण गुन्ह्यांचा निपटारा वेळेत होतोय, लोकांना सुविधा मिळते. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य म्हसवड पोलीस स्टेशन सार्थ करताना दिसतंय. साहेब, 2025 साल संपलं. 2025 सालामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडल्यात की म्हसवडचं 9 वर्षानंतर येणारं इलेक्शन, निवडणूक, जी कायमच म्हसवडचं इलेक्शन हे जिल्ह्यामध्ये गाजत असतं. त्याच्यानंतर म्हसवडमध्ये काही गुन्हेगारांचा उच्छाद होता, तो अतिक्रमणाचा विषय होता, स्टँडच्या बांधणी त्याचा विषय होता, उपोषणाचा विषय होता. हे सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा म्हसवड शहर आणि म्हसवड ग्रामीण या सगळ्यांचा समन्वय साधत तुम्ही पोलीस स्टेशनचा एक चढता कामगिरीचा आलेख ठेवला होता, गुन्हेगारीचा आलेख कमी केला होता. सर, हे साध्य करत असताना 2025 साल हे म्हसवडच्या दृष्टिकोनातून कायदा सुव्यवस्थेसाठी चांगलं गेलं. तुम्ही काय सांगचाल यामध्ये काम करत असताना हे साल तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या दृष्टिकोनातून कसं होतं? सर्वप्रथम नमस्कार आणि सर्व नागरिकांना आणि माझ्या सर्व पत्रकार बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2025 या सालामध्ये आणि काम करत असताना म्हसवड पोलीस स्टेशनचं नाव कसं सर्वसामान्य जनतेमध्ये चांगल्या पद्धतीने घेतले जाईल या अनुषंगाने आम्ही विशेष प्रयत्न केलेले होते. मग याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या की याच्यामध्ये पोलीस स्टेशन हद्दीमधील असणाऱ्या यात्रा, त्यांचा बंदोबस्त तो व्यवस्थित पार पाडणं, त्याच्याबरोबर होणारे जे काही चोरीचे वगैरे गुन्हे तर ते डिटेक्ट करणं, त्याचबरोबर जे काही रहदारीचे म्हणजे थोडक्यात वाहतुकीच्या अडथळ्याच्या संदर्भातले जे प्रश्न होते तर त्या अनुषंगाने ठोस कारवाई करणं, त्याचबरोबर या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जे अवैध व्यवसाय त्याच्यावर शक्यतो आम्ही खूप मोठ्या पद्धतीने आम्ही हातोडा मारला. ज्याच्यामध्ये मुख्य म्हणजे वाळू व्यवसाय, अवैध वाळू व्यवसाय. या अनुषंगाने आम्ही जवळपास 9 गुन्हे अवैध वाळू वाहतुकीचे दाखल केले. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू आणि वाहनं जवळपास 90 लाख ते 1 करोड रुपयाच्या आसपास ही संपूर्ण वाहनांसहितची संपूर्ण प्रॉपर्टी आम्ही या गुन्ह्यांमध्ये आम्ही जप्त केली. त्याचबरोबर जवळपास 7 ते 8 गावांमध्ये संपूर्णपणे दारूबंदी ठराव आम्ही घेतला. या कुठल्याही गावांमध्ये आता दारू विकली जात नाही. त्याचबरोबर नुकतंच 9 वर्षानंतर या ठिकाणी नगर परिषदचं निवडणूक झालेल्या होत्या. त्या सर्व निवडणूक सुद्धा अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडल्या आणि अशा बऱ्याच गोष्टी या 2025 सालामध्ये घडल्या. परंतु सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली, या सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही ही संपूर्ण कामगिरी करू शकलोय. आजच आम्ही जसं 15 ऑगस्टला आम्ही CAR पोर्टलच्या माध्यमातून जसे नागरिकांचे मोबाईल शोधून दिले, त्याचबरोबर ही नवीन वर्षी सुद्धा आम्ही एक अनोखी भेट आज या नागरिकांना दिलेली आहे. जवळपास आम्ही 92 मोबाईल 28 लाख रुपये किमतीचे या 2025 सालामध्ये आम्ही नागरिकांना परत केले, याचा विशेष आनंद होतो.
आणि हे सर्व करत असताना जो म्हसवड पोलीस स्टेशनचा जो स्टाफ आहे तो अत्यंत सतर्कपणे अत्यंत प्रामाणिकपणे हे संपूर्ण काम करत आहे. मी या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की या नवीन 2026 सालामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडवणे किंवा आता सांगितलेल्या या अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करणे, त्याचबरोबर इतर चोरीसारख्या घटनांना प्रतिबंध घालणे किंवा येणाऱ्या पुन्हा यात्रा किंवा आणखी आता येणाऱ्या आगामी इलेक्शन्स किंवा आणखी इतर सर्वच गोष्टी याच्यामध्ये आम्ही अत्यंत सतर्कपणे आमची भूमिका बजावणार आहोत आणि ज्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळेल आणि त्यांना पोलीस खात्याबद्दल एक विश्वास निर्माण होईल आणि ते एखाद्या अडचणीमध्ये आमच्याकडं विश्वासाने येऊ शकतात अशाबद्दलची एक प्रतिमा आम्हाला सामान्य जनतेमध्ये आम्हाला तयार करायची आहे आणि या अनुषंगाने आम्ही हे संपूर्ण प्रयत्न करत आहोत आणि याच्या पुढे देखील आमचे प्रयत्न चालू राहतील. सर, म्हसवडची निवडणूक 9 वर्षानंतर होत होती, परंतु त्याच दरम्यान म्हसवडचं कुलदैवत श्री सिद्धनाथ या देवाची यात्रा होती, ज्याला सर्वसाधारणपणे 7 ते 8 लाख भाविक येतात. एकीकडे यात्रेचं टेन्शन, एकीकडे निवडणूक आयोगाचं टेन्शन, पोलीस बंदोबस्त. वास्तविक पाहिलं तर जवळपास 70 ते 80 हजार लोकसंख्येचं म्हसवड शहर, या सगळ्यांना न्याय देत येणाऱ्या भाविकांनाही तो समान न्याय द्यायचा होता. तर ही तारेवरची कसरत कशी पार केली? याला मी टेन्शन नाही म्हणत, कारण हे आमचा एक जॉबचा भाग आहे आणि ह्या घटना होत असत, काही गोष्टी सांगून होत नसत. आता हे यात्रा किंवा ह्या ज्या इलेक्शन्स वगैरे ह्या काही अशा ठरवून आलेल्या नव्हत्या, ह्या एक ठराविक वेळेमध्ये ह्या संपूर्ण गोष्टी सोबत आल्या. परंतु याचं एक मायक्रो प्लॅनिंग आमच्या आदरणीय एसपी सरांनी केलेलं होतं. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही कामकाज केल्यामुळे हे सर्व शक्य झालं. याच्यामध्ये संपूर्ण आमचं पोलीस डिपार्टमेंट, आमच्या म्हसवड पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि जिल्ह्यातील इतर आलेला बंदोबस्त, ज्याच्यामध्ये होमगार्डचं सुद्धा विशेष सहकार्य लाभलं. परंतु याचं एक मायक्रो प्लॅनिंग मुळे आम्ही ही यात्रा सुद्धा आम्ही सुरळीतपणे पार पाडू शकलो आणि इलेक्शन सुद्धा आम्ही सुरळीत पार पाडली. याच्यामध्ये नागरिकांनी विशेष आम्हाला जे सहकार्य केले त्याच्याबद्दल मी सर्व नागरिकांचे सुद्धा आज या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो. इलेक्शन काळामध्ये काही अनुचित प्रकार घडले, परंतु तेही चांगल्या पद्धतीने हाताळून तुम्ही निवडणूक शांततेत पार पाडली. सर्वसाधारणपणे मतदानाच्या दिवशी सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तर त्यावेळेस बंदोबस्त आणि तुम्ही स्वतः ग्राउंडवर किती तास होता? जवळपास या इलेक्शन कालावधीमध्ये आम्ही संपूर्ण आचारसंहिता कालावधीमध्येच आम्ही दिवस रात्र आम्ही ऑन ड्युटी होतो आणि या निवडणुका शांततेत पार पाडाव्या याच्याकरता आम्ही जवळपास 30 ते 32 लोकांना आम्ही तडीपार केलेलं होतं की ज्यांच्यामुळे या इलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. तर अशा सर्व लोकांची आम्ही यादी काढलेली होती आणि या यादीच्या माध्यमातून आम्ही हे सर्व लोक तडीपार केलेले होते. त्याचबरोबर संपूर्ण बूथ भेटी असतील त्या ठिकाणी जाणं, त्यानंतर इलेक्शनच्या दिवशी सुद्धा किंवा उमेदवार किंवा आणखी सर्वांना शांतता ठेवण्याचं आवाहन करणं किंवा बाबा ज्यांच्यावर गुन्हे दाखलेत, जे 2+ कॅटेगरीच्या आरोपींची जी नावं आहेत ते त्यांना प्रिव्हेंटिव्ह कारवाई करणं, अशा पद्धतीच्या आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्यामुळे हे सर्व इलेक्शन शांततेत पार पडलं. सर, या 2025चा कायदा आणि सुव्यवस्थेचा लेखाजोखा करत असताना आम्ही काही सामान्य नागरिकांच्याही प्रतिक्रिया घेतल्या. त्या प्रतिक्रिया आपण अगोदर ऐकूयात. म्हसवडचे एपीआय इथं येऊन जवळपास वर्षभर होता. या वर्षभरात त्यांचा कार्यकाल किंवा त्यांच्या कामाची पद्धत जर बघितली तर खूप चांगली आणि गुन्हेगारी कमी करणारी आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, ते इथं आल्यापासून तसे गुन्हेगारी पण कमी झालेले आहे. आमच्या गावात पण तंटामुक्त असं म्हणजे हे झालंय, म्हणजे भांडण तंटा त्यांच्यामुळं थोडस कमी हे झालं. तुमच्या गावातील काही छोटा मोठा काय तंटा जो होईल त्याची जर पोलीस केस मध्ये जर गेली तर साहेब तुम्हाला काय सांगायचे? नाही साहेब, लोक मला काय म्हणजे या बसा दखल घ्यायची, पण इथल्या इथं आपलं समजून सगळ्याला सांगून मिटवून टाकत. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही वारंवार पोलीस स्टेशनला लोकांच्या मदतीसाठी जाता. गेल्या वर्षभरापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब तिथं प्रभारी म्हणून काम करतात. त्यांच्या कामकाजाविषयी तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, माझं नाव संतोष साळुंके खडकी. तर एपीआय सोनवणे साहेब म्हसवडला आल्यापासून साहेबांचा जो कार्यकाळ आहे तो अतिशय सुंदर आहे. कारण सोनवणे साहेब म्हसवडला आल्यापासून पोलीस स्टेशनचा जे त्यांनी बदल केला, कायापालट केला, ते खूप चांगल्या पद्धतीने कायापालट केला. किंवा
मसवडमध्ये जो चाललेला गुंडगिरी असू द्या किंवा मसवडमध्ये चाललेलं उत्खनन असू द्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं साहेबांनी जो साहेबांपाशी गेली तक्रार असू द्या की त्यांनी त्यांच्याच माध्यमातून म्हणजे संपवण्याचा प्रयत्न केला. मसवडला खूप मोठ्या प्रमाणात गुंडगिरी चालली होती, ती संपवली. परत वाळू उत्खनन चाललं होतं, ते कमी प्रमाण झालं. परत गुंडगिरी चालली होती, ते थांबवलं. तुमचा एक असा एखादा मॅटर आहे का जो खूप टेन्शनवाला होता पण साहेबांनी अतिशय सोप्या पद्धतीनं चांगल्या रीतीनं जागच्या जागी सोडवला? हो, स्वतः माझा वैयक्तिकच प्रॉब्लेम होता तो, की जेणेकरून खूप टोकाची भूमिका आम्ही घेतली होती त्या मॅटर संदर्भात. पण साहेबांनी दोन्ही लोक एकत्र बोलवून तो मॅटर थांबवण्याचा प्रयत्न केला, जागेवर थांबवला. म्हणजे तो पुढे जाऊन दिला नाही. हा एक साहेबाचं एक खूप मोठं काम आहे. एकंदरीत वर्षभराचं कामकाज पाहता साहेबांच्या बद्दल काय सांगतात? वर्षभराचं काम पाहता साहेबांनी म्हणजे बदल खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला. लोकांच्या मनामध्ये जे लोक पोलीस स्टेशनला गेलेत त्यांना या बसा चहा पाणी म्हणजे खूप म्हणजे साहेबांचं काम ग्रेड आहे, असं की तिथं गेल्यानंतर समजतंय. कधी काळी मसवड पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या तक्रारदारांना बसायला जागा नव्हती, आज त्याचं रूप पालटलंय, त्याविषयी काय सांगतात? एक काळ असा होता की लोकांना तिथं बसण्यासाठी जागा सुद्धा चांगला नव्हता. हे अगदी प्रश्न बरोबर आहे. आज सोनवणे साहेबांच्या माध्यमातून तिथं बसायची जागा असू द्या, म्हणजे पुढे असलेलं गार्डन असू द्या, जणू काय आपण गार्डन मध्ये गेल्यासारखंच वाटायला लागले. म्हणजे एवढ्या बदल साहेबांनी केला, असे एक माझ्या दृष्टिकोनातून वाटते. सर, तुम्हाला काय वाटतं की सर्वसामान्य नागरिक पहिल्यांदाच पोलीस स्टेशनच्या बाबतीत सकारात्मक उद्गार काढतोय? हे ऐकून चांगलं वाटलं. मी हा चार्ज मसवड पोलीस स्टेशनचा घेतल्यानंतर माझी हीच भूमिका होती की सर्वसामान्य जनतेला पोलिसांबद्दल एक मैत्रीचं त्यांना फिलिंग झाली पाहिजे, त्यांना आमची भीती वाटायला नको, हाच मुख्य उद्देश माझा होता. आणि या अनुषंगाने मी माझ्या सर्व स्टाफला ही सूचना दिलेली होती की आलेल्या प्रत्येक तक्रारदाराचं समाधान करा, त्याच्या तक्रार ऐकून घ्या, त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करा. मी विशेष सांगू इच्छितो की आम्ही बऱ्याच साऱ्या अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही गुन्हे आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिनियम जो स्पेसिफिक मी राबवला या ठिकाणी, म्हणजेच काय की जे 60-62 वर्षाचे पुढचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि अशा आई वडिलांना त्यांची मुलं सांभाळत नाहीत, ते वयस्कर झालेत म्हणून त्यांची साथ देत नाहीत, त्यांना जेवण करायला देत नाहीत किंवा त्यांचं पुढे उदरनिर्वाहाच्या गोष्टी बघत नाहीत, तर अशा बऱ्याच लोकांवर मी म्हणजे त्यांच्या तक्रारीनुसार मी गुन्हे दाखल केले. याच्यामधून एक चांगलं काम असं आम्हाला करायला मिळालं की त्या मुलांना सुद्धा समजलं की आपल्या आई वडिलांची किंमत काय, आणि हा जो काही कायदा आहे ज्येष्ठ नागरिक अधिनियम, तर ह्याचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी झालं. आणि या पद्धतीचे गुन्हे दाखल केल्यामुळे जनतेमध्ये सुद्धा माहिती मिळाली की बाबा आपण जर आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या ज्येष्ठ नागरिकांना, म्हणजे त्याच्यामध्ये कोणी असतील जे आपल्या कुटुंबाचे सदस्य असेल, आपण जर त्यांना नाही सांभाळलं तर त्या अनुषंगाने सुद्धा गुन्हा दाखल होतो. त्याचबरोबर आम्ही बेकायदेशीर सावकारी म्हणजे खासगी सावकारी करणाऱ्या लोकांवर सुद्धा मी गुन्हे दाखल केले आणि त्या अनुषंगाने सुद्धा मी जनतेला जास्तीत न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि तक्रारदार आला की त्याच्या तक्रारीचं समाधान कसं होईल या अनुषंगाने आम्हाला जितके काही प्रयत्न करता आले आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. आणि मी यापुढेही प्रत्येक तक्रारदाराची माझा स्टाफ आम्ही स्वतः दखल घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला नक्कीच वाचा फोडून त्यांना जास्तीत आम्ही न्याय देण्याचा नक्की यापुढे देखील प्रयत्न करू. येणाऱ्या 2026 मध्ये असं एक उल्लेखनीय योजना कोणती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे? बऱ्याच साऱ्या योजना आहेत आणि या अनुषंगाने आम्ही सतत थोडक्यामध्ये दोष सिद्धी प्रमाण, म्हणजे थोडक्यात गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये जे काही चार्जशीट जातं तर त्याच्यामध्ये दोष सिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या अनुषंगाने या वर्षामध्ये मुख्य टार्गेट आहे. त्याचबरोबर बरेच सारे अशा थोडक्यात या रहदारी अडथळा करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्या पद्धतीचं नुकतंच आम्ही मसूरमधलं अतिक्रमण देखील प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही काढलेलं होतं. तर अशा पद्धतीचे बरेच सारे टार्गेट आहेत. त्याचबरोबर हे अशा पद्धतीचे नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधणं किंवा चोरीच्या घटनांना प्रिव्हेंट करणं किंवा आता परत दुसऱ्या यात्रा वगैरे चालू होतील, आगामी इलेक्शन्स आहेत, या अशा संपूर्ण मोठे मोठे टास्क आमच्या समोर आहेत आणि ते प्रत्येक टास्क आम्ही सक्सेसफुलरित्या पार पाडून नेणार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे एकाग्रतेने आणि प्रामाणिकपणे काम करणार आहोत. सर, शेवटी 2026 साल हे आम्हाला 2025 प्रमाणेच शांततेत आणि कायद्याचं पालन करण्यात जावं हीच आमची अपेक्षा आहे. मसवडकर नागरिक म्हणून आपल्याकडून राहील. नक्कीच, आणि ही तुमची अपेक्षा आम्ही पूर्ण करू. धन्यवाद.